नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक मिड कॅप कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. जी कंपनी आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे. त्या कंपनीचं नाव आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड. या कंपनीचा फंडामेंटल पाहण्या अगोदर तुम्हाला दिसत असेल की 2008 मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत होती 143 रुपये. त्यानंतर 2010 मध्ये या शेअरची किंमत होती 115 रुपयापर्यंत होती आणि त्यानंतर हळूहळू या शेअरची किंमत 2020 मध्ये विचार केला तर जवळजवळ 27 रुपये होती आणि आता 188 रुपये या शेअरची किंमत चालू आहे. तर अशा पद्धतीने अनेक वर्षापासून हा स्टॉक अंडर परफॉर्मन्स करीत आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण एक सार्वजनिक कंपनी आहे, म्हणजे सरकारी कंपनी आहे ही. त्यामुळे तर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड ही एक भारतीय केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, जी रासायनिक आणि खतांचे उत्पादन करते आणि मुंबई येथे स्थित आहे. हे भारत सरकारच्या मालकीच्या आणि रसायने आणि खते मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. RCF ही भारतातील 4थ्या क्रमांकाची सरकारी मालकीची खत उत्पादक कंपनी आहे. भारतभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या 5800 पेक्षा जास्त डीलर्स आहेत. तर अशा पद्धतीने एक सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी क्षेत्रातील ही कंपनी आहे. 52 वीक हाय जवळ ही कंपनी ट्रेड करीत आहे. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 10,447 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 46.27. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 2.80, म्हणजे आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड पण चांगला देते. ROCचा विचार केला तर 6.19 आहे आणि या शेअरचा ROE आहे 4.24. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.72 आहे. कंपनी शेअर होल्डरांना चांगला डिव्हिडंड देते. या कंपनीशी सिमिलर कंपनी आहे कोरोमंडल आहे, चंबल फर्टिलायझर आहे, GSFC आहे. 3 वर्षाचा प्रॉफिट ग्रोथ मायनसमध्ये आहे. या कंपनीचा सेल्स ग्रोथ वाढलेला आहे थोडा. अशी ही कंपनी आहे, मिड कॅप कंपनी आहे. आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करीत आहे. या कंपनीचा आता आपण चार्ट पाहूया. ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 189 ही जी लेवल आहे, ही लेवल एक रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सवरून हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि दुसऱ्यांदा मात्र हा जो 189 हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. म्हणजे या स्टॉकने 52 वीक हाय ब्रेकआउट दिलेला आहे आणि ब्रेकआउट देऊन हा स्टॉक हा जो रेजिस्टन्स होता 189, या रेजिस्टन्स आता सपोर्ट झालेला आहे. या सपोर्टला रिटेस्ट करण्यासाठी हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि रिटेस्ट झालेला आहे. रिटेस्ट करून जर हा शेअरचा चार्ट इथून वर गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये एवढे टार्गेट याच्यामध्ये मिळू शकेल. पाहूया. हा आता रिटेस्ट तर झालेला आहे. रिटेस्ट करून हा शेअरचा चार्ट जर वरती गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये याच्यामध्ये मोठे टार्गेट आपल्याला मिळू शकेल. तर आता 1 वीक टाईम फ्रेम बघा. वन वीक टाईम फ्रेममध्ये सुद्धा बघा. 1 वीक टाईम फ्रेममध्ये सुद्धा 189 या लेवलवरनं शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि ही लेवल आता दुसऱ्यांदा क्रॉस केलेली आहे. म्हणजे ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे आणि रिटेस्ट सुद्धा केलेला आहे. या लेवलला ही जी लेवल रेजिस्टन्सची लेवल होती आता सपोर्ट झाली आहे. या सपोर्टला रिटेस्ट सुद्धा केलेला आहे आणि रिटेस्ट करून जर हा स्टॉक वरती गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये खूप मोठे टार्गेट याच्यामध्ये मिळू शकेल. तर पाहूया. रिटेस्ट करून हा रिटेस्ट झालेला आहे. रिटेस्ट करून हा वर जातो का? वर जात असेल तर टार्गेट मोठे मिळेल. तर हा व्हिडिओ जो बनवलेला आहे तो एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.